फेसबुकला पोस्ट केलेली आहे. सोलापूरचा महापौर मोठा काँग्रेसचाच होणार हा एक पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झालेली आहे सोलापुरात. तर काय त्या पोस्ट मागे सोलापूरचा महापौर मूळचा काँग्रेसचाच होणार हे म्हणण्यामुळे काय कारण आहे? एक असं आहे की जगातली सगळ्यात मोठी जागतिक पार्टी बनलेली भारतीय जनता पार्टी, तिला स्वतःचे उमेदवार देता आलं नाही. 71 उमेदवार त्यांना काँग्रेस पक्षाचे किंवा इतर पक्षातून घ्यावे लागले. म्हणजे ही पार्टी जागतिक नसून ती आर्थिक झालेली आहे. अशा प्रकारचं एकंदर चित्र संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याने पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, जे 87 नगरसेवक कोणत्या पद्धतीने निवडून आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण शहरवासियांना माहीत आहेत. आणि या 87 निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी जास्तीची संख्या ही जे मूळचे काँग्रेसचे नगरसेवक होते किंवा पदाधिकारी होते, अशी मंडळी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळं आता सध्याचं सोलापूर शहराचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मूळचे काँग्रेसचे असलेल्या आमदारांकडे आहे. आणि सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटचं मोहोर उठवण्याचं अधिकार हा पालकमंत्री म्हणून तेही मूळचे काँग्रेसचे आहेत. त्यामुळं ठरवणारा देखील काँग्रेसचाच आणि सुचवणारा देखील काँग्रेसचाच आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाचा मूळचा कार्यकर्ता असलेल्याच व्यक्तीची त्या ठिकाणी निवड होईल याची मला खात्री वाटते, जे मला राजकारण कळतं. आणि बाकी राहिलं 2 आमदारांचे, जे मूळचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांना आता म्हणण्याशिवाय दुसरं कोणत्याही प्रकारचं पर्याय राहिलेला नाही. पण मला खात्री आहे की निश्चितपणानं मूळचा काँग्रेसचा असलेला उमेदवार हा सोलापूर महानगरपालिकेचा महापौर नक्की होईल असा विश्वास मला वाटतो. कोण होईल म्हणजे मूळचा काँग्रेसचा म्हणतात तुम्ही, तुझं नाव काय माहिती आहे का? आणि तुम्ही मूळचे आमदार म्हणता तुम्ही, कोण आमदार जर नाव घ्या. नाही, आमदार देवेंद्र कोठे हे मूळचे काँग्रेसचे आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडून आलेले आहेत. त्यामुळं ठरवणारे देखील तेच आहेत, सुचवणारे तेच आहेत आणि त्याला मान्यता देणारे नामदार जयकुमार गोरे हे देखील काँग्रेसचेच आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना आणि शहर अध्यक्षांना होयला होय म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. थोडंफार विरोध होईल, पक्षांतर्गत काही लुटोपुटीच्या लढाई खेळल्यासारखं दाखवलं जाईल आणि पण शेवटी अंतिम निर्णय हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मूळच्या कार्यकर्त्याच्या पारड्यामध्ये जाईल असं माझा अंदाज आहे. काल पालकमंत्र्यांनी बोलताना पण त्यांनी आयाराम गयाराम हा शब्द वापरू नका, साधन सूचिता वापरा. आता त्यांना भाजपने स्वीकारलेलं आहे, भाजपच्या तिकिटावर ते निवडून आलेले आहेत असं त्यांनी म्हणजे पत्रकारांवर ते भडकले होते. पण काय नाही, पत्रकारांना त्यांनी काही सल्ले देण्याचा प्रयत्न माननीय आदरणीय पालकमंत्री महोदयांनी केला. वास्तविक पाहता ते त्यांना मनाला झोंबणारा प्रश्न आहे, कारण ते अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये ते आले. त्यामुळं आता ज्या उमेदवारांना बोलतो तो निकष त्यांना पण लागू होतो. त्यामुळं त्यांना कदाचित या गोष्टीचा राग आलेला असावा. ते म्हणत असतील भारतीय जनता पार्टीने स्वीकारलं. भारतीय जनता पार्टीच्या मूळच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलं का? ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता वर्षानुवर्ष कष्ट करून एक पक्षाची पार्श्वभूमी तयार केला, चांगलं अनुकूल वातावरण असताना बाहेरच्या कार्यकर्त्यांना जे आयाराम आहेत त्या आयारामांना संधी दिली गेली. हा राग पत्रकारांच्या मनातला नाही, हा राग हा सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनातला आहे. आणि याबरोबर मी काल पालकमंत्री महोदयांचं आणखी एक विधान पत्रकारांना त्यांनी सल्ला दिला की तुम्ही प्रश्न विचारताना साधन शुचिता सांभाळली पाहिजे, शब्दांची मर्यादा आपण सांभाळली पाहिजे असं सांगतात. मी त्याच पालकमंत्री महोदयांना विनंती करतो की तुम्ही देखील एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करत असताना विरोधी पक्षाच्या नेत्यावर सगळ्या पद्धतीनं टीका करावी, पण विरोधी पक्षाचा नेता ज्या वेळेला एखादी महिला खासदार असते, त्या महिला खासदारबद्दल बोलत असताना आपण किती साधन शुचिता पाळतो याचं भान देखील त्यांनी पाळलं पाहिजे. मला अजूनही विनंती आहे, पालकमंत्री महोदय तुम्ही कर्तृत्वान आहेत. एकेकाळची तुम्ही एकत्र काम केलेले दोघेही आमदार आहेत, प्रणितीताई असतील आणि तुम्ही असतील, या तुम्हाला भगिनी समान आहेत. आपल्या भगिनीबद्दल चुकून एखादं अनावधानानं केलं असेल कदाचित व्यक्त होय, किमान दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्य तुम्ही दाखवलं पाहिजे असं वाटतं. तरच तुम्हाला पत्रकारांना सल्ला देण्याचा अधिकार शिल्लक राहतो. काही काँग्रेसच्या नेत्यांनी पण जाहीर माफी मागावी पालकमंत्र्यांनी अशी मागणी केली होती. तर त्या मागणीकडे कसं बघतात? नाही, निश्चितपणानं फक्त काँग्रेस पक्षाच्या लोकांनीच नाही, जे म्हणून विचारी माणसं आहेत, संपूर्ण सोलापूरकरांना देखील
पालकमंत्र्यांचं हे विधान पटलेलं नाही. एखाद्या महिला खासदारांबद्दल बोलत असताना अशा प्रकारचा अनुदार उद्गार काढणं, ज्याचा गैरअर्थ निघतो, अशा प्रकारचा उद्गार काढणं हे सोलापूरच्या संस्कृतीला शोभून नाही. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्याचे असलं तरी देखील तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तुम्ही आमचेच एक बांधव आहात. त्यामुळं तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल चुकून बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्य दाखवलं पाहिजे असं मला वाटतं.